स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथाश्रुतम्। यं प्रव्रजन्तुमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रैति तन्मयतया तरवोऽभिनेदुं स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मिन्। पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे समागन्त्य तिष्ठन्ति महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं
भजे पांडुरंगम पंढरीनाथ भगवान की जय। भागवत नारायण भगवान की जय। शुकाचार्य महाराज की जय। सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। गौ माता की जय। सब संत समाज की जय। भारत माता की जय। नमः पार्वती पते हरे हरे महादेव। मेरु राधार मन गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी। मेरु राधार मन गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी। मेरु राधार मन गिरिधाम बनवारी, गिरिधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम बनवारी, गिरिधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम बनवारी। मेरु राधार मन गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी। मेरु राधार मन गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी। मेरो 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 राधार मन गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम बनवारी। मेरो राधार मन गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी। मेरो राधार मन गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी। दोघा हाताने टाळीची सेवा करायची आहे। श्री राधे मेरो राधार मन गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी। मेरो राधार मन गिरिधारी,
गिरिधारी श्याम बनवारी। मेरो राधा रमण गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम बनवारी। मेरो राधा रमन गिरिधारी। 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 गिरिधारी श्याम बनवारी। एरी मेरो राधा रमन गिरिधारी। गिरिधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम बनवारी। मेरो राधा रमन गिरिधारी। गिरिधारी श्याम बनवारी। कृष्ण कन्हैया लाल की जय। परमपिता परमात्मा भक्तवत्सल दिनांचा सागर दीनदयाळ भगवान गोपाल कृष्ण, भगवान गोपाल कृष्णाचा परम अनुभूतिमयी, थोडा बेस कमी करा, वाङ्मयी स्वरूपी श्रीमद भागवताचं चिंतन आपण करतोय। आजचा हा श्रीमद भागवत कथेचा दुसरा दिवस। सर्वप्रथम सर्वांनी दोघा हात वरती करून प्रेमश्रद्धा भाविक अंतकरणाने म्हणायचं राधे राधे। जेवण केलंय सगळ्यांनी? मग आवाज कसा पाहिजे? राधे राधे। वा रे वा। ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम आहे असे गंगा भागीरथी दगीबेन बधूभाई पटेल, स्वर्गवासी सौ नथीबेन रोहिदासभाई पटेल, स्वर्गवासी श्री रोहिदासभाई बधूभाई पटेल, अशा पितृंचं पुण्यस्मरण करून पितृमोक्ष हेतूने ज्या परिवारानं हा कार्यक्रम आयोजित केला असे सौ निर्मलाबेन श्री वसंतभाई रोहिदासभाई पटेल, सौ रंजनाबेन श्री अशोकभाई रोहिदासभाई पटेल, सौ नम्रताबेन श्री मुकुंदभाई वसंतभाई पटेल आणि कुमार हेमकांतभाई अशोकभाई पटेल, समस्त पटेल परिवार वाका या परिवाराला साधुवाद देतो आणि या परिवाराच्या वतीनं कथाश्रवण करण्याला आलेल्या सगळ्या भाविकांच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला शतशत वंदन करतो आणि आजचं हे दुसरं वाक्पुष्प भगवान गोपालकृष्णाच्या चरणामध्ये वाहण्याचा प्रयत्न करतो। कालच्या दिवसाला आपण गोड कथा ऐकली मायबापू। पांडवांचा वंशात राहणाऱ्या, ज्याचा जन्म पांडवांचा वंशामध्ये झाला असे राजा परीक्षित, या परीक्षितानं कालकुट्ट कलिपुरुषाला पाहिलं। हा कालकुट्ट कलिपुरुष काय करत होता तर एका गाईला मारत होता आणि एका बैलाला मारत होता। राजा परीक्षिताचा मनामध्ये एवढी दया होती की एका गाईला आणि बैलाला मारताना त्या कालकुट्ट पुरुषाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या प्राण्यांवरती दया आली मायबापो हो, आणि त्या कालकुट्ट पुरुषाचा हात धरला। त्या कालपुरुषाला विचारलं, बाबा रे तू कोण आहेस आणि यांना का मारतोय, कशासाठी मारतोय? थोडा ऐकू कमी कर।
यांना मारण्यामागचं कारण तरी काय? त्यावेळेस त्या कालकुट्ट दिसणाऱ्या त्या कलिपुरुषानं सांगितलं, म्हणाले तुम्ही जिला गाय म्हणताय, ज्याला बैल म्हणतायत ना, हा बैल म्हणजे धर्म आहे आणि गाय म्हणजे पृथ्वी आहे म्हणाले. जोपर्यंत धर्म या ठिकाणी आहे ना, तोपर्यंत कलीचा प्रभाव मला या ठिकाणी दाखवता येणार नाही म्हणाले. म्हणून या धर्माला मारणं मला गरजेचं आहे. परीक्षितानं सांगितलं, म्हणाले धर्माला मारणं गरजेचं आहे. अरे धर्माला मारण्यापेक्षा तुला मी देतो ना राहायला जागा, तू कशाला चिंता करतोस म्हणाले. या कलीकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर राजा परीक्षिताला समजून चुकलं की याच्या राहण्या योग्य जागा आहे तरी नेमकी कोणती. म्हणून व्यभिचार ज्या ठिकाणी चालतात ना, अशा 4 जागा कलीला देऊन टाकल्या मायबापू. कोणी कुठे राहिलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, हे आपला स्वभाव आणि आपलं आचरण, आपले विचार ठरवत असतात मायबापू. आपले विचार शुद्ध असतील तर शुद्ध अंतकरण असणाऱ्या, शुद्ध विचार असणाऱ्या लोकांमध्येच आपण सहवासात त्यांचा राहत असतो. आपले विचार ठरवत असतात की आपण कुठे राहिलं पाहिजे. राजा परीक्षिताला समजून चुकलं की हा कली आहे आणि या कलीला राहण्या योग्य जागा कोणत्या आहेत. 4 जागा देऊन टाकल्या व्यभिचाराजी. कलीने सांगितलं, महाराज तुम्ही फार दयावान आहात. या 2 मुक्या प्राण्यांना मारताना पाहिलं आणि पाहिल्यानंतर तुम्ही मला सांगतायत की तुला मी जागा देतो राहायला. अहो दिल्या तर काय दिल्या, ज्या ठिकाणी व्यभिचार चालतो त्या 4 जागा दिल्यात. एखादी तरी चांगली जागा द्या ना मला राहण्यायोग्य. 4 भावांचा हिस्सा पडतो आणि 4 भावांचा हिस्स्यामध्ये एखाद्याच्या हिस्स्यामध्ये पूर्वीचं जुनं ढाब्याचं घर येतं आणि त्यावेळेस त्या भावाचा चेहरा पाहावा मायबापू हो, तो नाराज असतो. त्याच्या मनामध्ये तोच विचार चाललो. 3 लोकांनी चांगलं घर घेतलं आणि आपल्याला कोणतं दिलं तर म्हणाले ढाब्याचं दिलं. प्रत्येकाला असं वाटतं की एखादं चांगलं घर, आपल्याला राहण्यायोग्य घर आपल्यासाठी आपल्याकडे असलं पाहिजे. या कालकुट्ट दिसणाऱ्या कलिपुरुषाच्या मनामध्ये सुद्धा तो विचार आला की आपल्याकडे सुद्धा राहण्यायोग्य एखादं घर असलं पाहिजे, चांगली जागा असली पाहिजे. म्हणून 5वी जागा मागून घेतली मायबाप हो. आज या राजा परीक्षितानं कुठलाही विचार केलेला नाहीये आणि 5वी जागा दिली आहे. सुवर्ण म्हणजे सोनं. मी तुम्हाला काल सांगितलं, एका ताईने मला विचारलं, दादा सोन्यामध्ये जर कलीचा वास आहे तर आम्ही सोनं परिधान करावं का? मी काल तुम्हाला सांगितलं प्रत्येकाच्या गळ्यामध्ये सोनं आहे, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये हे सोनं आहे. मग ज्या सोन्यामध्ये हे कलीचा प्रवेश होतो, ज्या सोन्यामध्ये हे कलीचं वास्तव्य आहे, अशा कलीचं वास्तव्य असलेलं सोनं आपण परिधान केले तर आपले विचार सुद्धा दूषित झाल्याशिवाय राहत नाही. मग सोनं नेमकं कोणतं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ना. कोणतं सोनं आहे? ज्या ठिकाणी कलीला राहण्यासाठी राजा परीक्षितानं जागा दिली ना, ते अनितीतनं मिळवलेलं सोनं आहे मायबाप हो. ज्याला आपण म्हणतो 2 नंबरचा पैसा. जे काम करताना आपल्याला योग्य मोबदला भेटत असताना सुद्धा जो योग्य नाही आहे अशा पद्धतीने मोबदला मागून केलेलं काम आणि त्याचा न मिळवलेला पैसा म्हणजे अनितीचा पैसा. आणि त्या पैशातनं खरेदी केलेलं सोनं म्हणजे अनितीचं सोनं आहे. एखाद्या चोरानं मंदिरातली दानपेटी फोडली आणि दानपेटी फोडल्यानंतर त्या दानपेटीतली रक्कम चोरी केली आणि चोरी केलेल्या त्या दानपेटीच्या रक्कमेतून जर सोनं घेतलं असेल तर ते सोनं सुद्धा कोणतं सोनं आहे? अनितीचं सोनं आहे. एखाद्या देवाच्या मंदिरातलं सोनं घ्या तरी त्याचा त्रास होणार. एखाद्या माणसाची पडलेली अंगठी आपण घरी आणली, ती जरी आपल्याला सापडलेली असते, आपण चोरलेली नसते, तरी सुद्धा तिच्यावर आपला अधिकार नसतो मायबापू हो. एकदा एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितलं, दादा ही अंगठी कालच मला रस्त्याने चालता चालता सापडली आहे, ही सोन्याची अंगठी आहे, असं करा ना, ही तुमच्याकडे ठेवा तुम्ही म्हणाले. म्हटलं दादा तुम्हाला सापडली, तुम्ही तुमच्याकडे राहू द्या, नाही एखाद्या मंदिरात दान द्या, मला देतात कशाला आहे? आधीच तुम्ही त्याच्या पापाचे भागीदार व्हायला तयार नाही आहेत, तुमचं पाप माझ्यावर ढकलतायत. ही अंगठी घ्या तुम्ही तुमच्या कुठल्याही एखाद्या मंदिरामध्ये दान देऊन टाका.
कोणत्याही अणितीने आलेलं सोनं हे आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहत नाही मायबापू हो, त्रास दिल्याशिवाय राहत नाही. कारण त्या कलीच्या वास्तव्याची जागाच अणितीने मिळवलेलं सोनं आहे. आपण जे परिधान करतोय ना, आपल्या घरातल्यांच्या घामानं कष्टानं त्यांनी जे पैसे कमवले आहेत, जे धन कमवलं आहे, त्या धनातनं मिळवलेलं सोनं, हे सोनं, या सोन्यामध्ये हे कलीचा कुठल्याही पद्धतीने हस्तक्षेप होऊ शकत नाही मायबापू. 5 जागा दिल्या, पण त्यावेळेस काय झालं बघा. जुने लोक म्हणतात की बोलून विचारात पडू नका, विचार करून बोला. बोला राधे राधे. काय सांगितलं जुन्या लोकांनी? विचार करून बोला, बोलून विचारात पडू नका. अजून इको कमी करा दादा थोडा. बोलून विचारात पडू नका. एखाद्या माणसाविषयी काहीतरी आपण ऐकतो आणि ऐकल्यानंतर वाटेल ते शब्द समोरच्या व्यक्तीला बोलून टाकतो मायबापू हो, हे बोललेले शब्द सुद्धा त्रास देत असतात. कुठलेही शब्द तोंडातनं निघत असतील, मुखातनं निघत असतील, एखाद्यानं येऊन आपल्याकडे सांगितलं की तो व्यक्ती तुला असं बोलत होता, अरे असं बोलत होता, हे ऐकल्यानंतर आपण त्याची शहानिशा करा. जोपर्यंत कानाने ऐकत नाही आणि डोळ्याने पाहत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवरती विश्वास ठेवता कामा नाही मायबापू हो. ते डोळ्याने बघा, कानानं ऐका आणि त्यावर विश्वास ठेवा आणि त्यानंतरच समोरच्या व्यक्तीला जे बोलायचं असेल ते बोला. बोलून विचार करू नका, विचार करून बोललं पाहिजे मायबापू हो. राजा परीक्षितानं 5वी जागा दिली कलीला आणि ह्या 5व्या जागेला देत असताना ह्या 5व्या जागेमध्ये तुझं वास्तव्य राहील, ते अनितीचं सोनं आहे. पण राजा परीक्षिताचं लक्षात राहिलेलं नाहीये की जे सोनं, अनितीचं सोनं आपण या कलीला राहायला देतोय, ते सोनं आपल्या डोक्यावरती सुद्धा आहे. बोला राधे राधे. राधे राधे. विसरतात का तुम्ही? चहा दे, चहा दे. काय? हां, राधे राधे. का चहा पाहिजे? तुम्ही राधेचं नामस्मरण केलं ना तर तुम्हाला चहाही मिळेल, रोजच्या ताटामध्ये मिठाई पण भेटेल. चिंता करायची. तुम्ही म्हणाल की देवाचं नाव घेतल्याने चांगली चांगली मिठाई ताटामध्ये येऊ शकते का? सगळ्यात मोठा प्रश्न. मी बोललो ना, सगळं भेटेल. आता आम्ही देवाचं नाव घ्यायला येतो इथे, आमच्या ताटात रोज काय असतं बरं? हां, काल शिरा होता, आज काजू कतली होती, उद्याला काय राहील काय माहिती. देवाचं नाव जर घेतलं ना तर देवाचं नाव घेतल्यानंतर सगळ्या गोष्टीची प्राप्ती होऊन जाते मायबाप हो. कारण देवाचं नाव खरं धन सांगितलंय. देवाचं नाव हे खरं धन सांगितलंय. म्हणून हे बोलताना ना अंतःकरणापासून बोललं गेलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला आपल्याला आवाज द्यायचा आहे, समोर दूर एक व्यक्ती हो छे, तिने आपने बोलाવાનું છે, दूर है ते, तिने जर તમને બોલાવાનો છે કેમ કઈ બોલાવશો તમે? એ ભાઈ આયા એમ કહેશો કે કેવું કહેશો તમે? ए भाऊ इकडे ये. म्हणजे दूर असणाऱ्या व्यक्तीला जर बोलवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? हळू बोलावं लागतं. बरोबर ना? हो की नाही? समजतंय का मी काय सांगतोय ते? જે વ્યક્તિ દૂર છે તેને જર તમને બોલાવવાનો હશે તો તેને જોરથી આવાજ દેવાનો કે ધીરે આવાજ દેવાનો? જોરથી ના. હવે ભગવાનને જર બોલાવવાનું હશે, ભગવાનને જર પ્રાપ્ત કરવાનું હશે તો તમને રાધાનું નામનું સાધન ધરવું પડશે. नदी असते, या नदीच्या ह्या काठावरनं त्या काठावर तुम्हाला जायचं असेल ना तर त्या काठावरती पलीकडच्या काठावर जाण्यासाठी नाव घेतली जाते मायबाप हो. आणि ही नाव म्हणजे देवाचं नाम आहे मायबाप हो. भगवंतानं आपल्याला या भवसागरामध्ये टाकलंय. मग भगवंत तारणारा आहे. मग भगवंत तारणारा असताना भगवंताला जर जवळ बोलवायचं असेल तर देवाचं सर्वात प्रिय नाव जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर ते नाव आहे राधा. राधेचं नामस्मरण केलं ना तर लवकरात लवकर भगवान प्राप्त होतात मायबाप हो. कारण प्राणप्रिया आहे राधा. ते सांगितलंय ना, राधे का नाम अनमोल बोल राधे राधे.
राधे का नाम अनमोल बोल राधे राधे, राधे का नाम अनमोल बोल राधे राधे। ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले 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 राधे राधे। शंकर के डमरू से आवाज आए राधे राधे। शंकर के डमरू से आवाज आई राधे राधे। राधे का नाम अनमोल बोल राधे राधे। राधे का नाम अनमोल बोल राधे राधे। ज्याला ज्याला हात दिलेत ना देवाने, त्या दोघा हातांचा उपयोग करायचा आणि टाळी वाजवायची आहे। श्री राधे। चंदा बोले राधे राधे, सूरज भी बोले राधे राधे। चंद्र बोले राधे राधे, सूर्य बोले राधे राधे। तारों का मंडल से आवाज आए राधे राधे। तारों के मंडल से आवाज आई राधे राधे। राधे का नाम अनमोल बोल राधे राधे। राधे का नाम अनमोल बोल राधे राधे। श्री राधे। गोपी बोले राधे राधे, ग्वाल भी बोले राधे राधे। गोपी बोले राधे राधे, ग्वाल बोले राधे राधे। गोपी बोले राधे राधे, ग्वाल बोले राधे राधे। गोपी बोले राधे राधे, ग्वाल बोले राधे राधे। ब्रज की सब गलियां बोले राधे 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 राधे। ब्रज की गलियों से आवाज आई राधे राधे। राधे का नाम अनमोल बोल 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 राधे राधे। ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे राधे। तुम्हाला माहिती आहे का, मी फक्त तुम्हाला बोलायला लावत नाहीये, तर ब्रह्माही बोलतात राधे राधे आणि विष्णूही बोलतात राधे राधे। भगवान कृष्णाला जर सर्वात प्रिय नाव असेल तर ते राधा नाम आहे आणि राधा नामाच्या साधनानेच आपण भगवान कृष्णाला प्राप्त करू शकतो। तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमची वृंदावनला कथा होती। वृंदावनला मी कथेला गेलेलो होतो आणि कथेला गेलेलो असताना गावात फिरण्यासाठी म्हणून रिक्षा केली। 10,000 रुपये त्याला ठरवलं आम्ही 5 लोकांनी। 50 रुपयामध्ये रिक्षा ठरवली। त्या रिक्षेमध्ये आम्ही बसलो। अशा लहान 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 त्या वृंदावनातल्या गल्ल्या होत्या आणि त्या ठिकाणाहून ती रिक्षा जायला लागली आणि निघताना छोटीशी रिक्षा, छोट्याशा गल्ल्या आणि बस त्या गल्लींमध्ये थोडेफार 2-4 लोक आडवे यायचे। आता 2-4 लोक आडवे आलेत ना, तर त्या रिक्षेतला ड्रायव्हर म्हणायचा, काय
त्याच्या गाडीमध्ये हॉर्न नव्हता. आपण तर शाळेच्या समोर जाऊन मोठ्या मोठ्याने हॉर्न वाजवतो. मानसिकता राहिलेली. तिथे स्पष्ट लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं की इथे हॉर्न वाजवू नये, तरी आपण तिथे जातो आणि तिथे मोठ्या मोठ्याने हॉर्न वाजवतो. शाळेच्या समोर जाऊन हॉर्न वाजवतो. दवाखाना असेल त्या दवाखान्यात जवळ गेल्यानंतर मोठे मोठे गाडीला जाऊन हॉर्न वाजवतो. पण त्या दिवशी मी वेगळंच पाहिलं मायबाप हो. त्या वृंदावनच्या छोट्याशा गलींमध्ये तो ड्रायव्हर हॉर्न वाजवत नाहीये, तर तो त्या लोकांना बाजूला करण्यासाठी म्हणत होता राधे 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 राधे. आणि ती लोक राधे राधे म्हणायची आणि साईडला सरकायची. कशाने? राधे राधे. थोडा वेळ झाला आणि थोडा वेळ झाल्यानंतर त्याच्या रिक्षेवरती ते काच होता आणि त्या काचेवरती वरती असं एक लेबल लावलेलं होतं आणि त्या ठिकाणी 786 लिहिलं होतं आणि त्यांच्या त्या उर्दूमध्ये काहीतरी त्यांचे मंत्र लिहिलेले होते. आणि त्यावेळेस मी त्याला विचारलं, बाबा रे तू कोण आहेस? म्हणाले मी कोण म्हणजे तुम्हाला काय विचारायचं आहे? म्हटलं तुझं नाव काय? त्याने त्याचं नाव जमील सांगितलं मायबापू हो. आणि त्यावेळेस माझ्या अंगाला शहारे आलेत. काय नाव होतं त्याचं? काय नाव होतं? जमील नाव होतं. तिथे काय होतं? 786. ज्याच्या धर्माचा राधेशी काहीही एक संबंध नाही त्याने राधे राधे म्हणावं. त्याला मी विचारलं, बाबा रे तू धर्मानं मुस्लिम दिसतोयस आणि तरी सुद्धा तू राधे राधे म्हणतोयस, त्याचं कारण काय? म्हणाले या वृंदावनामध्ये कोणी हिंदू नाही आणि कोणी मुसलमान नाहीये. या ठिकाणी सगळे आणि सगळे फक्त आणि फक्त भगवान कृष्णाचे भक्त आहेत म्हणाले. त्या मुस्लिम बांधवाच्या मुखातले शब्द आहेत मायबाप हो. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन के हिंदोसता हमारा. आपल्या भारतामध्ये सगळ्या धर्माचे लोक एकत्र राहतात मायबाप हो. पण त्या वृंदावनातल्या त्या जमीलकडे पाहिल्यानंतर मला त्याची प्रचिती झाली की राधा नाम घेणं कोणत्या धर्माचं साधन नाहीये, तर ते लक्षण आहे एका भक्ताचं. भक्त कोणाला म्हणावं बरं? मुखामध्ये फक्त राधे 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 म्हणत राहिला ना, कधी कोणीतरी दिसलं की राधे राधे म्हणायचं मोठ्याने आणि एकांतात बसल्यानंतर पिक्चरचे गाणे म्हणत बसायचं. याला भक्त सांगत. राधा कोण आहे? राधा इसी भई शाम की दीवानी. राधा कोण होती? राधा इसी वही शाम की दीवानी, के ब्रिज की महारानी हो गई, के ब्रिज की महारानी हो गई. एक भोली भाली गाँव की गवारण, एक भोली भाली गाँव की गवारण, तो पंडितों की वाणी हो गई. ओ पंडितों की वाणी हो गई. राधा न होती तो वृंदावन भी वृंदावन न होता. राधा न होती तो वृंदावन भी वृंदावन न होता. कान्हा तो होते बंसी भी होती, बंसी में प्राण न होते. प्रेम परिभाषा जानता न कोई, कन्हैया को योगी मानता न कोई. बिन परिणय के देख प्रेम की पुजारण, बिन परिणय के देख प्रेम की पुजारण. की कान्हा की पटरानी हो गई, ओ कान्हा की पटरानी हो गई. राधा इसी भई शाम की दीवानी, राधा इसी भई शाम की दीवानी. ब्रिज की कहानी हो गई, ओ ब्रिज की कहानी हो गई, ओ ब्रिज की कहानी हो गई.
एक भूली भालीने गाव की गवारन पंडितों की बानी हो गई। एका साधारण कुटुंबामध्ये जन्म घेणारी राधाराणी, अरे ज्या राधाराणीला सर्वात प्रिय होता भगवान कृष्ण, आणि भगवान कृष्णाची बासुरी एवढी प्रिय होती की कानालाही सांगावं लागलं की राधेशिवाय या जगात मला दुसरं काही एक प्रिय नाहीये। एका छोट्याशा गावामध्ये राहणारी ती राधा, आज प्रत्येक ठिकाणी बघा राधा 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 राधा, जिथे पाहाल तिथे राधेचं प्रेम दिसतं माय बाप हो। राधा फक्त नाव नाहीये, राधा फक्त एक नाव नाहीये, तर राधा हा मंत्र आहे, मंत्रदात्री सुद्धा राधा आहे। एका श्लोकामध्ये सुंदर सांगितलंय, राधा साध्यम साधनम यस्य राधा मंत्रो राधा मंत्रदात्रीच राधा सर्वं राधा जीवनं यस्य राधा 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 वाचकिं तस्य शेषम्। राधा साध्यम साधनम यस्य राधा मंत्रो राधा मंत्रदात्रीच राधा। भगवान गोपाल कृष्णाला तुम्हाला प्राप्त करायचं असेल, श्रीमद भागवताची तुम्ही कथा ऐकतायत, अहो कथा ऐका, पण कथा ऐकण्यासाठी आपल्या शरीराला, आपल्या तनाला, आपल्या मनाला तयार करता आलं पाहिजे ना। एखाद्या लग्नाला जायचंय, स्वच्छ सुंदर साडी घातल्याशिवाय, स्वच्छ सुंदर सफेद कपडे घातल्याशिवाय आपण लग्नाला जातो का? रोजची वापरायची साडी घालून तुम्ही लग्नाला जातात का कोणी? हा, रोजनी जी पेरवानी साड़ी होशे ते पेरीने लगे लगन ने जता रहो, जेव होशे तेव એવું થજ કે લગન ને જવાનું હોશે તો 10 દાડા પહેલે તૈયારી કરવું પડે છે। હા, નંદરબાર જઈને કપડા લવું પડે છે, ભાઈ તમને લગન ને જતા હોશે, કારણ તે તૈયારી કરવું પડે છે। तशी भगवंताला भेटायचं आहे तर कथा हे साधन आहे, आणि कथेला समजून घ्यायचं असेल तर कथा समजण्यासाठी आपल्या तनाला आणि मनाला तयार करावं लागतं। मग ही तयारी कशाने होते? तर ही तयारी होते भगवंताच्या भजनानं, राधेच्या नामस्मरणानं मायबाप हो। देवाच्या नामानं तयारी होत असते, आणि त्या देवाचं नामस्मरण केल्यानं हृदयातली भक्ती जागृत होते, आणि हृदयातली भक्ती, ज्या व्यक्तीच्या हृदयातली भक्ती जागृत झाली ना त्याला एका शब्दानं आपण संबोधतो, त्याला म्हणतात भक्त। आणि ज्यावेळेस हृदयातली भक्ती भजनानं जागृत होते ना त्यावेळेस तो बनतो भक्त, आणि भक्त बनला म्हणजे भगवंत त्याच्यापासून जास्त लांब राहत नाही। ही प्रोसेस आहे। राजा परीक्षितानं 7 दिवसापर्यंत कथा ऐकली, आणि ऐकल्यानंतर तक्षक नावाचा सर्प त्याला दंश करतो, आणि सरळ वैकुंठाचा लोकाची प्राप्ती त्याला होते। म्हणजे भगवान नारायणाचा चरणामध्ये राजा परीक्षिताला जागा भेटतीये। हे सामर्थ्य कसं काय निर्माण झालं? ते सामर्थ्य सहज निर्माण झालं नाही। एका ताईने मला विचारलं, दादा हमें भी तो कथा सांभळी रहा, हमें 7-7 दाडाना 70 कथाओ सांभळी रहा, तो भी आज सुधी हमने भगवान नो दरवाजो देखायो ने, भगवान हमने क्यारे मळ्या नाही। 70 कथा सांभळीने भगवान मळी शकच की? हा, 70 कथा ऐकायची गरज नाही, फक्त जीवनातले 70 मिनिटं भगवंताला जर खऱ्या मन तन मन धनाने जर देऊन टाकले ना तर भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही माय बापू हो। कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, शबरी मीरा के जैसे खिलाते नहीं, कोण म्हणतं असं? पण त्यासाठी हृदयातली भक्ती जागृत झाली पाहिजे। हृदयातली भक्ती जागृत झाल्याशिवाय भक्तपदाला आपण पोहोचत नाही। ज्याच्या मागे आपण लागलं पाहिजे ते सोडतो आणि भलत्याचाच मागे लागतो। त्यामुळे आपल्या जीवनामध्ये हे शेवटी आपल्याला पश्चातापाशिवाय काहीही एक उरत नाही। देवानं हे शरीर दिलं, मी तुम्हाला कालच सांगितलं ना की एका डोळ्याने आपल्याला दिसू शकतं, तरी सुद्धा देवानं आपल्याला डोळे दिलेत। डोळे कशासाठी दिलेत मग आपल्याला? टीव्ही पाहायला? सानी करता डोळा द्यायला छे टीव्ही देखवाने? हा हो, हे सगळं देवानेच तयार केलं, ही देवाचीच सृष्टी। ही सृष्टी पाहण्यासाठी देवाने डोळे दिलेत, पण देव म्हणतो दररोज
कमीत कमी मी तुम्हाला 24 तास दिले, 2 मिनिटं माझ्यासमोर बसा आणि माझ्याकडे एकटक बघा, माझं दर्शन तरी घ्या तुम्ही म्हणाले. डोळे कसे आहेत? डोळे हे देवाचं दर्शन घेण्यासाठी आहेत मायबाप. देवाचं स्वरूपाचं दर्शन घेण्यासाठी डोळे दिले आहेत. आपल्याला डोळ्यानं आपल्याला दिसतंय तर भगवंताचं दर्शन दररोज सकाळी उठल्यानंतर घेतलं पाहिजे मायबाप. हो, बऱ्याचशा मायमावल्यांना, बऱ्याचशा पितृतुल्य लोकांना एक सवय असते, सकाळी उठले, स्नान केलं, आपल्या घरातल्या देवघराचा नमस्कार करायचा आणि मंदिरामध्ये तांब्याभर पाणी घ्यायचं आणि पाणी घेऊन मंदिरामध्ये शिवजींना ते पाणी अर्पण करायचं आणि आपल्या दिवसाची सुरुवात करायची. देवाने किती तास दिले आपल्याला? किती तास दिलेत? 26 तास दिलेत ना टोटल आपल्याला. किती तास दिलेत बरं? 25, 24. मग बोलत का बरं नाही तुम्ही? કેટલા तास द्यायलाचे? 24 तास देवाने दिले. एकदा काय झालं, आईच्या गर्भामध्ये एक बाळ वाढत होतं. त्या बाळाने देवाला तक्रार केली, देवा आता काढा ना मला याच्यातनं बाहेर, माझा जीव घुसमटतोय. आईच्या पोटातलं बाळ सांगतं कुणाला? देवाला. देवानं विचारलं, तू काय करशील बाहेर आल्यानंतर? एवढ्या लोकांना जन्म दिला, यांनी तर काही केलं नाही, तू बाहेर आल्यानंतर काय करशील? म्हणाले, देवा तुमची 26 तास सेवा करेल म्हणाले. काय सांगितलं? 26 आवर्स. किती तास? 26 तासापर्यंत तुमची सेवा करेल. मला सांगा, घड्याळीचे तास 24 आणि हा सेवा किती करणार? किती? देवाने सांगितलं, तू पोटात असताना किती तास खोटं बोलतोय? किती तास? 2 तास. मग 2 तास पोटामध्ये खोटं बोलतोय, बाहेर आल्यानंतर किती खोटं बोलशील याचा काही भरोसा? तू तिथेच बरा आहे म्हणाले. देवाने किती तास दिलेत आपल्याला? 24 तास दिलेत. त्या 24 तासात कमीत कमी 2 मिनिटं का होईना देवाच्या मंदिरात आपण गेलं पाहिजे ना. मला आनंद वाटतो आजची ही हिंदू धर्माची परिस्थिती पाहून. पूर्वी घरात एखादा कार्यक्रम व्हायचा आणि त्या कार्यक्रमाचा वेळेस ना एक दिवा बनवला जायचा दशदिक्पालाचा, आणि तो दिवा ठेवण्यासाठी माणसांना, घरातल्या कर्त्या पुरुषाला मारुतीच्या मंदिरावरती पाठवलं जायचं. त्यावेळेस त्याला टोपी घालून पाठवलं जायचं. ती टोपी सुद्धा तो घरात काढून जायचा. धोत्र घातलं असेल तर घरात धोत्र सोडून पॅन्ट घालून मग मारुतीच्या मंदिरावरती दिवा ठेवायला जायचा. त्याला काय वाटायची? लाज वाटायची. घरातल्यांनी सांगितलं मंदिरात दर्शनाला जाऊ नये, त्यावेळेस त्याला लाज वाटायची. तिलक लावून घे सांगायचो ना, तर त्याला त्याची लाज वाटायची. पण आजकाल आपल्या हिंदू धर्माचा उदयकाल एवढा चांगला झालाय. एका व्यक्तीने हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्म आहे आणि हिंदुस्थानामध्ये हिंदू लोक राहतात हे बाहेरच्या देशामध्ये जाऊन सांगितलं. त्यांचं नाव आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब. नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 8 वर्षापासून 10 वर्षापासून बाहेर जाऊन सांगितलं की आमच्या हिंदुस्थानात हिंदू लोक राहतात, हिंदू राष्ट्र आमचं आहे. पण या हिंदुस्थानातले हिंदू झोपले होते की नाही? पहिले तमने अनुभव होशे. आधी तुम्ही सांगायचे ना की जा हो तांब्याभर पाणी महादेवाला वाहून या, एन्जॉय के जात होते का? हे कोणीच जात नव्हतं. पण आता सगळ्यात आधी पहिला नंबर कोणाचा राहतो? ज्यांना हाथ में कलशा में पानी रहतू नहीं, थरथर 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 हाथ आज ते मी मंदिर में जईन पेले पाणी लाखा. आय परिवर्तन कोणू छे? कोणाचं परिवर्तन आहे? कोणामुळे परिवर्तन आहे? यासाठी जोरदार टाळी झाली पाहिजे पंडित मिश्राजींसाठी, जोरदार. यदा कदाचित पंडितजी जर या ठिकाणी आले नसते ना, आपल्याला सांगितलं नसतं ना, तर कदाचित आपल्या हिंदुस्थानातला हिंदू अजूनही झोपलेला राहिला असता. ज्याला हिंदूला हिंदू म्हणवण्याला लाज वाटत होती, तो गाडीवर हिंदू लिहू शकत नव्हता, गाडीला भगवा झेंडा लावू शकत नव्हता, कपाळी तिलक लावू शकत नव्हता, डोक्यावरती टोपी घालायची सुद्धा त्याला लाज वाटायची. मायबाप हो, हिंदुस्थानातल्या हिंदू हा झोपलेला होता. या हिंदूला लाज वाटायची स्वतःला हिंदू म्हणवून घेण्याची, कारण त्याला एक मनामध्ये भीती सुद्धा होती. माझ्या गाडीवर मी हिंदू लिहिलं, माझ्या गाडीला जर मी एखादा ध्वज बांधला भगवा तर कुठेतरी काहीतरी झालं तर आपल्या गाडीवरती दगडफेक होऊ शकते. परंतु आता ही सगळी भीती निघून गेली आहे. मायबाप हो, हिंदूला हिंदू म्हणवून घेण्यामध्ये फार आनंद वाटतो. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेलं राम मंदिर आज भव्य दिव्य स्वरूपामध्ये उभं राहत आहे. मायबाप हो, आम्ही एक 8 दिवसापूर्वी राम मंदिराचं ते दृश्य पाहून आलो.
आधीची अयोध्या आणि आजची अयोध्या याच्यात जमीन आणि आसमान एवढा फरक आहे मायबापू. वाटलं नव्हतं इतकं सुंदर भव्य मंदिर बघेन आणि माझ्या डोळ्याने मी प्रत्यक्षात पाहू शकतो. पहिल्यांदा ज्यावेळेस गेलो ना, आमची रामकथा होती, ज्या दिवशी निर्णय लागला ना, त्या निर्णयाचा पहिला दिवस आमच्या रामकथेचा पहिला दिवस होता. आम्हाला पोलिसांनी सांगितलं की तुम्ही धर्मशाळेतनं बाहेर यायचं नाही. त्यावेळेस राम बंदिस्त होते. रामापर्यंत पोहोचायचं असेल, मिलिटरीचा चोख बंदोबस्त होता. रामापर्यंत पोहोचायला जाळीदार असं कारागृह असतं, तशा सळ्यांचे ते कंपाऊंड केलेले होते आणि त्या कंपाऊंडमधून आपल्याला साधारणतः 1 तास फिरावं लागायचं आणि मग रामरायाच्या त्या कुटीपर्यंत आपल्याला जाता येत होतं मायबापू हो. पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता सिक्युरिटी कमी झाली आणि येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. आता राम मंदिराचं भूमिपूजन प्रतिष्ठापना आहे रामरायाची. भूमिपूजन सुद्धा झालं आणि पहिल्या मंदिराचं पहिल्या मजल्याचं बांधकाम सुद्धा पूर्ण झालं आणि रामराय आता विराजमान होणार आहेत मायबापू हो. ही हिंदुस्थानातली अत्यंत गर्वाची बाब आहे मायबापू. ही जी साध्य झाली, मी जाहीरपणे सांगू शकतो की ही फक्त आणि फक्त श्री माननीय नरेंद्र मोदी साहेब होते म्हणून हे सगळं होऊ शकलं. नाही तर होऊ शकलं. म्हणून एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे साहेबांसाठी. मला कोणत्या पक्षाशी घेणं देणं नाही, परंतु ज्याने काम केलं हिंदूंसाठी त्याचं नाव मात्र जरूर घेतलं पाहिजे मायबापू. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आणि मला तरी वाटतं की हे 2 देवच आहेत आपल्या या पृथ्वी तलावावरती जन्म घेतलेले. 100 लोक चालत आहेत, त्याच्यामध्ये जर नरेंद्र मोदी साहेब चालत असतील ना, तर त्या 100 लोकांमध्ये नरेंद्र मोदी साहेब कोणते आहेत तुम्ही 1 किलोमीटर अंतरावरनं सांगू शकतात. एवढं तेज त्या माणसाचं आहे प्रत्यक्षात. फोटो पाहावे तर एवढं तेज दिसतं, तर प्रत्यक्षात किती तेजस्वी असेल ती मूर्ती. 9 दिवसापर्यंत संपूर्ण देशाचा कारभार चालवणारा व्यक्ती फक्त पाण्यावरती उपवास करतो मायबापू हो. ही ताकद कोणाची? ही देवाची ताकद आहे. ही दैवी मूर्ती आहे. कोणी त्यांना देव म्हणू नको म्हणू मला काही आग्रह नाही, तुम्ही देव म्हटलं पाहिजे त्यांना. पण मला तरी वाटतं पुढे जाऊन त्यांचेही मंदिर उभारतील की काय आहे. आज दगाबापूंचं मंदिर उभारलं जातं. एका साधारण कुटुंबामध्ये बंजारी समाजामध्ये जन्म घेतणारे नंदुरबार जिल्ह्यात ते पवित्र तीर्थक्षेत्रावरती जे संत होऊन गेले चौपाळा धाममध्ये, ते दगाबापू हे देखील एक मानव होते. त्यांनीही मानव कल्याणासाठी कार्य केले. तसं मोदी साहेब सुद्धा तेच कार्य करतायत. कदाचित पुढे जाऊन त्यांचे ही मंदिरं उभारले जाऊ शकतात. आणि दुसरे देव आजच्या स्थितीमध्ये हे आपल्या या भारतभूमीमध्ये जर कोणी असतील तर मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की माननीय पंडितजी मिश्राजी आहेत मायबापू हो. कालची तुम्ही धुळ्याची मिरवणूक पाहिली असेल. काय ते स्वरूप आहे. एखाद्या मंत्र्यासाठी सुद्धा गर्दी होणार नाही, एखाद्या सेलिब्रिटीसाठी गर्दी होणार नाही. इतकी गर्दी पंडितजींची फक्त एक झलक पाहण्यासाठी, त्यांची नजर आपल्यावरती पडावी एवढी फक्त त्यांची इच्छा. आणि त्या इच्छेपोटी लाखो लोक त्या ठिकाणी दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते मायबापू. मला तरी वाटतं की ही दैवी शक्ती आहे. देवाचा कुठेतरी अंशावतार असेल. कारण घरातल्या पोराला जर बापाने काही सांगितलं तर पोरगा ऐकत नाही बापाचं. इथे तर संपूर्ण जगाला सांगितलं की हे करा, बस पंडितजींनी सांगितलं ना आपण ते केलं. त्यांनी सांगितलं ना आपण केलं नाही, असं कधी घडलं का? मध्यंतरी शिवजींची पूजा करायला सांगितली होती ना, तर त्या दिवशी मी नेमकं वाक्यात होतो आणि इथून असं जसं फिरलो ना, इकडनं तिकडे जायला लागलो मुन्नाबाईन त्यांच्या घराकडे. सगळ्या घरामध्ये घंटी वाजत होती संध्याकाळी 6 वाजता. दुपारी 2 वाजले म्हणजे प्रत्येकाचा टीव्ही ऑन होतो आणि पंडितजींचं ते संबोधन समोर येतं मायबाप. प्रत्येक घरात ना आवाज येतो. काय येतो? हरिओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरिओम में ओम समाया है, मेरा भोला नगर काली की सेवा कर रहे हैं. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है.
भोले की जटा में गंगा विराजे, भोले की जटा में गंगा विराजे, गंगा विराजे हाँ गंगा विराजे, विराजे हाँ गंगा विराजे, गंगा में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है, हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में हे महादेव। भोले के माथे पे चंदा विराजे, भोले के माथे पे चंदा विराजे, चंदा विराजे हाँ चंदा विराजे, चंदा विराजे हाँ चंदा विराजे, चंदा में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है, ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में हे महादेव। ताली की सेवा करते हैं। भोले के गले में सर्प विराजे, के गले में सर्प विराजे, सर्प विराजे हाँ सर्प विराजे, सर्प विराजे हाँ सर्प विराजे, सर्पों में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है, हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है, हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है, हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है, मेरा भोला नगर में आया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। नमः पार्वती पतये हर हर महादेव शंभो। प्रत्येकाच्या घरामध्ये 2 वाजता हे भजन ऐकायला मिळतं मायबापू, ही आनंदाची गोष्ट आहे आपल्या हिंदू धर्मासाठी। कोणी विरोध करत असेल, विरोध करणाऱ्यांना माझा साष्टांग दंडवत आहे। विरोध करावा मायबापू हो, कुठे करावा, योग्य ठिकाणी विरोध केला ना तर त्या विरोधकाला कोणी बोलत नाही, पण नाही तिथे विरोध कराल ना तर तुम्हाला सुद्धा तुमचा विरोध सहन केल्याशिवाय गती नाही। पंडितजींनी जे कार्य केलं ना ते आजपर्यंत आपल्या हिंदुस्थानामध्ये कोणीही करू शकलेलं नव्हतं। शतशत दंडवत करतो, एकदा जोरदार टाळी पंडितजींसाठी झाली पाहिजे। हिंदुस्थानातल्या हिंदूला हिंदुत्व समजायला लागलंय मायबाप, आता लाज वाटत नाही मंदिरात जायला। आणि आज पंडितजींमुळे लहानापासून मोठ्यापर्यंत, मोठ्यांपासून म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती
हा शिवजींच्या मंदिरामध्ये जायला लागलाय. जी शिवजींची मंदिरं ओस पडलेली होती, दुर्गंधी पसरलेली असायची, अशा शिवजींच्या मंदिरामध्ये आमच्यासारख्याला बसण्याची सुद्धा काही वेळेस इच्छा व्हायची नाही. कारण जो पंचामृत दूध वाहून जायचा ते सगळं दूध त्या पाईपमध्ये फसलेलं असायचं आणि दुर्गंध पसरलेला असायचा. आणि अशा परिस्थितीमध्ये देवाला किती त्रास त्याचा व्हायचा साधारण नव्हतं माय बापू. मध्यंतरीचा काळ आपल्या भारतावरती फार बिकट आलेला होता मायबापू हो. परिस्थिती बिघडायला लागलेली होती. अजूनही आपण आपल्या शुद्धीमध्ये आलो नसतो ना तर कदाचित दुसरा कोरोना यायला वेळ लागली नसती मायबापू. हां, कोरोना में भगवाने देखाडी दी दूस बट्ठू मारा हात में छे तुम्हारा हात में काहीच नाही मिळे. अरे काहीच नाही मिळे, काही होतो आपणा हात में. भगवाने देखाडी दीधू, भगवाने कीधू कि बट्टू अजून बी मारा हात में हूँ बटन बंद कर्યું म्हणजे बंद થઈ જાય અને ચાલુ કર્યું म्हणजे ચાલू થઈ જાય. હા, એવા એવા गिराईक દેખ્યા જેના બટના બંધ થઈ ગયેલા होता ते बी भगवाने चालू कर दिला. अशा घटना घडल्या मायबापू. मेलेला मनुष्य जिवंत झालेला पाहिला आहे डॉक्टरांनी. हार्टबीट बंद झालेले सुद्धा चालू होऊ शकतात. हे सगळं देवाच्या हातामध्ये आहे. देवाने अजूनही त्याचा ताबा सोडलेला नाही आहे, म्हणून त्याला घाबरलं पाहिजे. आज आपली भक्ती वाढायला लागली आहे म्हणून आपल्या हिंदुस्थानातला हिंदू हा जागृत झालेला पाहून देवाला सुद्धा याचा आनंद वाटतोय. म्हणून कदाचित देव आपल्यावरती आता प्रसन्न व्हायला लागलाय पुन्हा एकदा. भक्ताच्या हृदयातली भक्ती जागृत व्हायला लागली आहे आणि ही भक्ती भगवंताची भेट घडवल्याशिवाय राहणार नाही आहे. पंडितजी ज्यावेळेस चिठ्ठ्या वाचतात, सगळे जे पत्र आलेले असतात ते वाचतात ना, त्याच्यातला अनुभव प्रचिती आपल्याला वाचून दाखवतात. आणि हे काही खोटं नाही आहे. ती व्यक्ती सुद्धा समोर असते मायबाप हो. आधी काही लोकांना खोटं वाटायचं, पण जवळच्या एका माणसाची ज्यावेळेस चिठ्ठी त्यांनी पाहिली असेल ना त्यावेळेस त्यांचाही विश्वास त्या ठिकाणी बसायला लागला मायबाप हो. हा चमत्कार कशाचा? हा चमत्कार आणि चमत्कार केवळ आणि केवळ आपल्या हृदयातली भक्ती जागृत झाली आहे ना, या भक्तीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय मायबाप हो. भक्ताच्या हृदयातली भक्ती जागृत झाली आहे म्हणून समजून घ्या भगवंत आपल्यापासून जास्त लांब नाही. झोपू देत नाही देव आपल्याला. आता सकाळ संध्याकाळ फक्त आणि फक्त मनामध्ये एकच विचार चाललाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. शंकरांप्रतीची भक्ती वाढली याची प्रचिती माझ्या जीवनातली अशी आली. मला मागच्या वर्षामध्ये जेवढ्या मी कथा केल्या त्याच्यातल्या 80% कथा मला श्री शिवमहापुराणाच्या कराव्या लागल्यात. भागवत कमी आणि शिवमहापुराणाच्या कथा जास्त झाल्यात मायबाप हो. शंकरांप्रतींची भक्ती काय होती ही त्या कथेंमधून दिसली मायबाप हो. मंडप जेवढा असायचा त्याच्याही पेक्षा 4 पटीने पब्लिक प्रत्येक ठिकाणी मला पाहायला मिळाली मायबाप हो. जेथे ज्याला ज्याला माहिती पडतं ना तो येऊन जातो कथेसाठी म्हणून मायबाप हो. हे भगवंताप्रतीचं प्रेम आहे आणि हे प्रेम त्या भक्तीला जोडलं जातं ना त्यावेळेस भगवंताची भेट आपल्याला झाल्याशिवाय राहताना. कालच्या दिवसाला राजा परीक्षिताच्या हृदयातली भक्ती जागृत होताना आपण पाहिली मायबाप. कुठलाही विचार केला नाही. मृतसर्प राजा परीक्षिताने शमिकांच्या गळ्यामध्ये टाकला. अरे शमिकांचा गळ्यात टाकलेला मृतसर्प पाहून मित्रांनी, शमिकांचा मुलगा शृंगी स्नानासाठी गेलेला होता आणि त्या शृंगीला जाऊन सांगितलं, अरे तुझ्या बाबांचा कोणीतरी अपमान केलाय म्हणाले. शृंगीने सुद्धा कोणता विचार केला नाही. हातामध्ये जल घेतलं आणि शाप दिला या ब्राह्मणपुत्रानं मायबाप हो. इति लंघ्यते मर्यादम सप्तमो तक्षके हनी. आजपासून तक्षक नावाचा सर्प 7व्या दिवशी तुला दंश करणार. पुन्हा तोच विषय आलाय. बोलून विचारात पडू नका, विचार करून बोला. शृंगीने विचार केला असता की राजाने का टाकलाय तो मृतसर्प यांच्या गळ्यामध्ये आणि तो राजा कोण होता याचा विचार केला असता आणि हा शब्द मुखातून निघाला नसता, हा शाप मुखातून बोलला गेला नसता तर कदाचित राजा परीक्षिताच्या रासाला तक्षक नावाचा सर्प दंश करून त्याचा मृत्यू ओढवला नसता मायबाप हो. कारणीभूत हा ठरला नसता मायबाप हो. हे सगळं आणि सगळं विचारावरती अवलंबून आहे मायबाप. शृंगीने विचार केला नाही आणि शाप दिला. इकडे शमिकांचे डोळे उघडलेत आणि त्यांना कळलं की आपल्या मुलाने आपल्या गळ्यात मृतसर्प टाकणाऱ्या त्या राजा परीक्षिताला शाप दिला. इति लंघ्यते मर्यादम सप्तमो तक्षके हनी.
7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश करणार. त्रिकालबाधित सत्य तुम्हाला मला सांगावंसं वाटतंय, आवर्जून सांगा. तुम्हाला मला माहिती आहे तरी सुद्धा आवर्जून सांगावंसं वाटतंय की जसं राजा परीक्षिताचा 7व्या दिवशी मृत्यू ओढवला तसा आपलाही 7व्या दिवशी मृत्यू ओढवणार आहे. हे 7 दिवस देवानं आपल्याला दिले आहेत. 7 वार आपल्यासाठी देवानं रचून ठेवले आहेत. सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी आणि रवी या 7 वारांव्यतिरिक्त एकही वार दुसरा उगणार नाहीये मायबापो हो. 7च वारांमध्ये आपल्याला जायचंय, या 7च दिवसांमध्ये आपल्याला जायचंय. कोणासाठी मंगळवार आहे, कोणासाठी बुधवार आहे, कोणासाठी गुरुवार आहे, निश्चित असं काय नाही. कोणाचा कोणता दिवस घातवार ठरणार आहे याचा काही भरोसा नाहीये मायबापो हो. राजा परीक्षिताला सुद्धा माहिती नव्हतं की आजपासून 7व्या दिवशी आपल्याला मरावं लागणार आहे. राजा निश्चिंत होता. शमिकांच्या गळ्यामध्ये मृतसर्प टाकला आणि राजा परीक्षित राजदरबारामध्ये पुन्हा परत आला आणि राजवाड्यात आलेल्या राजा परीक्षितानं डोक्यावरचा तो जरासंधाचा असलेला मुकुट बाजूला ठेवला मायबाप हो. आणि जसा मुकुट बाजूला ठेवला ना तसं घडलं काय, राजाला काहीतरी वाटायला लागलं की आपल्या हातून आज काहीतरी चूक झालेली दिसतीये. काय घडलं हे आठवत नाहीये पण आपल्या हातानं काहीतरी घडलंय. एखाद्या दिवशी एखादी चुकीची गोष्ट आपण करतो ना त्यावेळेस तिला आपण विसरण्याचा प्रयत्न करतो पण पुन्हा पुन्हा तिची आठवण येते की आपल्याला काहीतरी आपल्या हातून आज काहीतरी चुकीचं घडलंय आणि तो पश्चातापाचा त्रास असतो मायबाप हो. राजालाही वाटायला लागलं की आपल्या हातून काहीतरी चुकीचं घडलंय आज. आणि त्याच वेळेस राजानं काय केलंय, विचार करायला सुरुवात केली काय घडलं. आणि हाच विचार करीत असताना शमीक महामुनींचं आगमन झालं मायबाप हो राजा परीक्षिताच्या राजदरबारामध्ये. शमिकांना पाहिलं राजा परीक्षित आपल्या राजसिंहासनावरनं उठलेत, आदरातिथ्य करतायत. कारण साधू आणि संत ज्यावेळेस घरात येतात ना त्यावेळेस साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा सांगितलाय मायबाप हो. साधू संतांच्या आगमनानं आपलं घर पवित्र होत असतो. संतों का क्षण और अन्न का कण बहुत ही अनमोल है, इसीलिए किसी संत के संग में आप एक क्षण रह लेते हो तब भी आपका जीवन कृतकृत्य हो जाता है, आपका जीवन पावन हो जाता है. संतांचा क्षण एका क्षणासाठी सुद्धा पुरेसा असतो मायबाप हो. जसं ताटात असलेल्या अन्नातला एक एक कण महत्वाचा आहे. बरीचशी लोक एखाद्या लग्नामध्ये जातात, हेही आवडतं म्हणून जास्तचं घेऊन घेतात, तेही आवडतं म्हणून जास्तीचं घेतं. दुसऱ्यांदा पापडीवाला फिरेल का नाही म्हणून 4-5 पापड्या एक्स्ट्राच्या ठेवून घेतो. भूक असते 2 पापडीची, 4 ते 5 पापड्या ताटामध्ये असतात. अशा वेळेस काय होतं बरं, अन्न का कण, एक कण जरी अन्नाचा वाया घातला ना तर तो दोषात्मक सांगितलाय मायबापू हो, दोषास्पद सांगितलाय. असलेल्या प्रत्येक कणाचा हिशोब आपल्याला वरती गेल्यानंतर द्यावा लागणार आहे मायबाप हो. म्हणून ताटामध्ये घेताना सुद्धा विचार करून घेतलं पाहिजे. काही लोकांना सवय असते आग्रह करण्याचा. अरे आग्रह कशाला करतात, त्याला भूक असेल तर तो घेईल आणि नसेल भूक तर नाही घेणार. तुमचा आग्रहाने तुमचं प्रेम जास्त दिसेल असं काही नाही. आणि एवढाच तुम्हाला आग्रह करायचा आहे तर किलोभर काजू कत्रीचं पाकिट त्याला दान द्या, जास्त प्रेम वाढेल. तो 10 वेळेस घरी जाऊन सांगेल आज पाहिजे म्हणे 1 किलो पाकिट दही दितो. आखा गल्लीम घेतो भिरशेत येतो. आपलं प्रेम दाखवण्याची पद्धत चुकते मायबाप हो. त्या एक एक कणा, तुमच्या ताटात राहिलेल्या अन्नाच्या कणाची सुद्धा किंमत तुम्हाला भोगावी लागणार आहे. आणि तुम्ही वाढलेल्या आग्रहाच्या ताटात राहिलेलं उरलेलं उष्ट अन्न असेल ना त्याची सुद्धा तुम्हाला भरपाईवरती गेल्यानंतर द्यावीच लागणार आहे. लग्नामध्ये एखादा कार्यक्रमामध्ये एखादा व्यक्ती आलेला असतो नासाडा करणारा, तो मुद्दाम होऊन एका गुलाबजामच्या जागी 2-2 गुलाबजाम ठेवतो. त्याला सुद्धा त्या एक एक गुलाबजामचा हिशोब द्यायचा है वरती गेल्यानंतर. क्योंकि अन्न का कण और संतों का क्षण बहुत ही अनमोल है. एक घड़ी आधी से पुणी आद तुलसी संगत साधू की हरे कोटी अपराध. एखादा संताचा संगतीमध्ये एक घड़ी नहीं, एक से आधी कर लो, आधी से पुनः आधी कर लो. इतनी भी घड़ी संगत कर लेते हो साधू की तो आपका जीवन पावन हो जाता है. काल मी सांगितलं ना की धुळ्यातली गर्दी का होती, कशासाठी होती, तर एक क्षण फक्त त्या संतांचा संगतीमध्ये घालवायचा आहे. जब संत मिलन हो जाए मेरी वाणी हरि गुण गाए
तभी तीना समझ लेना, अब हरि से मिलन होगा, तभी तीना समझ लेना, अब हरि से मिलन होगा। जब संत मिलन हो जाए, मेरी वाणी हरि गुण गाए। संतांचा सोबतीला गेलेत ना तर तुमचं जीवन पावन होऊन जातं मायबापू हो। शमिकांना, त्या संतांना, त्या साधूंना येताना पाहिलं, शमिकांचे पाय धरले मायबापू हो। राजा परीक्षिताने आणि परीक्षिताने विचारलं, महाराज या ना, बसा। स्वतःच्या राज सिंहासनावरती शमिकांना बसवलं, पत्नीला आवाज दिला, मुलांना आवाज दिला। एक पात्र घेतलं गेलं, त्या पात्रामध्ये पाय ठेवले गेले, ते पाय स्वच्छ धुतले, त्याची पूजा केली। ते पायाचं तीर्थ राजा परीक्षितानं प्राशन केलं मायबापू हो। आणि परिधान करण्यासाठी म्हणून नूतन वस्त्र राजा परीक्षिताने शमिकांना दिलेत। हे सगळं पाहत असताना आज मात्र शमिकांच्या डोळ्यातनं अश्रुधारा निघाल्यात। शमिकांना सुद्धा विचार करायला भाग पाडलं राजा परीक्षिताने। एवढा धर्मवान असणारा राजा एका क्षणासाठी सुवर्णाची संगत करतो आणि या संगतीतून स्वतःचं नुकसान करून घेतो। आता याचं झालेलं नुकसान भरून काढायचं असेल तर काहीतरी मार्ग याला दाखवावा लागेल। म्हणून राजा परीक्षिताला शमिक महामुनी सांगितलं, राजा एवढं काही करू नको म्हणाले। मी जे सांगायला आलोय ना ते ऐकल्यानंतर मात्र तुला दुःख होणार आहे त्या गोष्टीचं। म्हणाले, काय झालं महाराज? म्हणाले, राजा आज ज्यावेळेस तू जरासंधाचा मुकुट परिधान करून शिकारीसाठी कधीही जात नाही, पण आज गेला ना, अरे शिकारीला गेलेले असताना तुला पाण्याची तहान लागली, तू माझ्या आश्रमात आला। मी भगवंताचं तप करत होतो, त्यावेळेस माझे डोळे लावलेले होते, आणि त्यावेळेस तू काय केलं? म्हणाले, मी उठलो नाही, तुला पाणी दिलं नाही, म्हणून तुला त्याचा राग आला, संताप आला, क्रोध आला। तू त्या ठिकाणाहून एक मृत सर्प, मेलेला साप बाजूला पडलेला होता, तो उचलून माझ्या गळ्यामध्ये टाकला, आणि माझा अपमान झाल्याचं पाहून माझ्या मुलाने तुला शाप दिलाय की आजपासून 7व्या दिवशी तुला तक्षक नावाचा सर्प दंश करणार। राजाला प्रश्न पडला, आता करावं तरी काय करावं? या जगातला एकमेव व्यक्ती आहे की ज्याला माहिती मिळाली की आपलं मरण कधी आहे। जसं धातूमध्ये पारा अपवाद सांगितलाय, सगळे धातू हे घन स्वरूपामध्ये आहे, द्रव स्वरूपामध्ये एकच धातू आहे, त्याचं नाव आहे पारा। तसं सगळ्यांमध्ये जर अपवाद असेल तर ते फक्त राजा परीक्षित आहेत। राजा परीक्षिताला स्वतःचा मृत्यू समजला मायबाप हो, आपल्याला समजायचा नाही, आपल्याला तो समजून घ्यावा लागतो मायबाप। कोणी सांगायला येणार नाही आपल्याला, आपल्याला समजून घ्यायचं की या 7 वारांमध्ये आपल्याला एक दिवस जायचं आहे। राजा परीक्षिताला सांगितलं मायबाप हो की बस जायचंय, आणि जायचंय, मग जायचं कधी आहे हे मात्र राजा परीक्षिताला शमिकांनी सांगितलं, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प तुला दंश करणार। तक्षक नावाचा सर्प दंश करणार, मग करायचं काय? म्हणाले, मृत्यू टाळता येतो का? शमिकांनी सांगितलं, म्हणाले, मृत्यू कधीही कोणाला टाळता आला नाही, तो टळू शकत नाही। मृत्यू सुनिश्चित है लेकिन उसका समय अनिश्चित है बाप। मृत्यू सुनिश्चित आहे, मरायचं प्रत्येकाला आहे, पण त्याचा समय अनिश्चित सांगितला आहे। राजा परीक्षिताला त्याचा मृत्यूही माहिती होता आणि त्या मृत्यूचा समय देखील माहिती होता। आपण त्या रांगेमध्ये बसत नाही मायबापू, आपल्याला माहिती नाही आहे कोणता क्षण आपला शेवटचा राहणार नाही। कोणाला गॅरंटी आहे? कोणी सांगू शकतो का? मी आता बोलतोय, संध्याकाळी मला काय होईल, संध्याकाळी मला काय होईल काही सांगता येत नाही मायबाप हो। एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही, म्हणून हा क्षण आपला शेवटचा आहे असं समजायचं आणि जगायचं मायबाप हो। सासू सुनेमध्ये वाद असेल ना तर सुनेने सुद्धा आणि सासूने सुद्धा ठरवून घ्या की हा आपला क्षण शेवटचा आहे, कधी आपली विकेट पडेल सांगता येत नाही, म्हणून एकमेकांवर संताप करायचा नाही, ठरवायचं। बघा सगळे भांडणं संपून जातील। सुनेला वाटेल माझा हा क्षण शेवटचा आहे म्हणून आनंदानं बोलायचं आहे, सासूला वाटेल हा माझा क्षण शेवटचा आहे म्हणून आनंदानं बोलायचं आहे। प्रत्येकाने असा विचार ठेवला ना तर आपण एकमेकांवरचा संताप सोडून देऊ मायबाप हो। कारण अंतकाळी जे काही तुम्ही करतात त्याच्याप्रमाणे पुढचा जन्म निर्धारित केला जातो मायबाप हो। म्हणून देवाला हात जोडा आणि हात जोडून एक प्रार्थना करायची। काय करायची? माया
નામળે મારે સેવા તમારી કરવી છે. સેવા મળે કે ના મળે મારે સેવા તમારી કરવી છે. મુક્તિ મળે કે ના મળે મારે ભક્તિ તમારી કરવી છે. મુક્તિ મળે કે ના મળે મારે ભક્તિ તમારી કરવી છે. મારો કંઠ મધુરો હોયા ભલે મારો સૂર બેસુરો હોયા ભલે. કંઠ મધુરો ન હોય ભલે મારો સુર બેસુરો હોય ભલે. મારો કંઠ મધુરો હોયા ભલે મારો સૂર બેસુરો હોયા ભલે. કંઠ મધુરો ન હોય ભલે મારો સુર બેસુર હોય ભલે. શબ્દ મળે કે ના મળે મારે કવિતા તમારી કરવી છે. શબ્દ મળે કે ના મળે મારી કવિતા તમારી કરવી છે. पंथ તમારો છોડું નહીં ન દૂર દૂર ક્વાયે દોડું નહીં. पंथ તમારો છોડું નહીં ન દૂર દૂર કાય દોડું નહીં. સંસારને હું છોડી શકું એવી મુક્તિ મારી કરવી છે. મુક્તિ મળે કે ના મળે મારી ભક્તિ તમારી કરવી છે. મારે ભક્તિ તમારી કરવી છે. મારી ભક્તિ તમારી કરવી છે. મેવા મળે કે ના મળે મારે સેવા તમારી કરવી છે. ए देवा मुक्ती मिळेल की नाही याची मला आशा नाहीये. फक्त हा क्षण माझा शेवटचा आहे आणि बस फक्त आणि फक्त माझे स्वर तुला समजले नाही समजले तरी चालेल, माझा आवाज बेसूर असला तरी सुद्धा चालेल, पण मला तुझं भजन करायचं आहे, मला तुझी भक्ती करायची आहे आणि हा भक्तीचा मोबदला मला नको आहे म्हणाले. हा भक्तीचा मोबदला मला नको आहे. तुला मला जर काही द्यायचं असेल ना तर देवाकडनं एवढं मागा. ए देवा मला कधीही काही देऊ नको, माझ्यासाठी मी काही मागत नाही, पण माझ्या आपल्यांना मात्र माझ्या स्वकीयांना मात्र सुखी ठेव म्हणाले. मागायचं असेल तर दुसऱ्यासाठी मागा माय बाप हो,
तुम्हाला आपोआप भेटल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या ब्राह्मणांचं माहिती नाही, पण ज्याही वेळेस मी देवासमोर उभा राहतो, देवासमोर हात जोडतो ना, त्यावेळेस एकच सांगतो मी, काय माझ्या यजमानांच्या शेतात चांगलं पिकू दे. काय सांगतो मी? म्हणे को मारा यजमानना घेर में जर सारू पाक्यो तो तीनो फायदो कोणे छे? हाँ दादा अपनो बजेट नहीं हो तो पण करी लाखे आए वक्त भागवत. आप दूसरों के लिए मांगो, आपको भगवान बराबर दे देगा. मांगना है तो दूसरों के लिए मांगिए, आप खुद के लिए क्यों मांगते हो? एकदा काय झालं, एका माणसाला का नाही देव प्रसन्न झाला आणि देवाने सांगितलं तू आता जे मागशील ते तुला भेटत जाईल. तू जर सांगितलं मला एक गाडी माझ्या अंगणामध्ये पाहिजे तर लगेच गाडी तुझ्या अंगणामध्ये उभी. तू जर सांगितलं माझं एक मजल्याचं सुंदर घर बनलेलं पाहिजे, एक मजल्याचं घर सुंदर बनवून तुझ्या घरामध्ये रेडी. तू जर सांगितलं माझ्या घरामध्ये सुंदर एक मोठा सोफा पाहिजे, तुझ्या घरामध्ये सुंदर एक मोठा सोफा तुला भेटून जाईल. याला एवढा आनंद वाटला, एवढा आनंद वाटला, आनंद वाटला. शेवटी देवाने हळूच सांगितलं बाबा रे, पण एक गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की तू एक गोष्ट मागितली की तुझ्या शेजाऱ्याला 2 भेटतील. देवाला माहिती होतं की याला शेजाऱ्याच्या घरी फ्रीज आलं, याच्या शेजाऱ्याचं पाणी थंड होतं, पण याचं डोकं गरम होतं. तिने सुए उलगा वानेज पटेलचे बाप दादान कमाईचे. वा कंप्लेट लावा सूर बोला राधे राधे. सु कीधु भगवाने तू जर मांग्यो तो तारा तुझ्या शेजाऱ्याला 2 भेटतील. याच्या पोटात दुखायला लागलं लगेच. म्हणजे तपश्चर्या, मी तुला प्रसन्न केलं देवा आणि मी मागितल्यानंतर त्याला 2 देशील हे काही शक्य नाही. पण तरी सुद्धा आता सुखीच व्हायचं होतं. याने सांगितलं माझ्या अंगणामध्ये सुंदर एक 4 व्हीलर येऊन उभी राहिली पाहिजे. याच्या अंगणामध्ये 1 आली, शेजाऱ्याच्या अंगणात 2 आल्या. जशा 2 पाहिल्या हा गरम व्हायला लागला. याने देवाला सांगितलं देवा माझा सुंदर मोठा एका मजल्याचा बंगला तयार झाला पाहिजे. याचा एकाच मजल्याचा बंगला तयार झाला. शेजाऱ्याचा किती मजल्याचा झाला? 2 मजल्याचा. हा म्हणे माझ्या बंगल्यामध्ये मोठा सोफा पाहिजे. याचा सोफा मोठा, त्याचा डबलचा मोठा. जसं जसं शेजाऱ्याची प्रगती व्हायला लागली तसं तसं याचं पोट दुखायला लागलं. एक दिवशी पोट दुखता दुखता डोकंच फिरलं याचं. याने काय सांगितलं देवा पहाटे हा 4 वाजता उठतो, मला माहिती आहे. उठल्या उठल्या दरवाजा उघडतो आणि सरळ रामधून करायला जातो. मग असं करायचंय तुला आज, माझ्या अंगणामध्ये 10 फूट खड्डा दरवाजा उघडताच खोदला जायला पाहिजे. किती फूट? 10 फूट. झालं ना. सकाळी यांनी दरवाजा उघडला. याला माहिती होतं की आपण दरवाजा उघडताच 10 फूट खड्डा तयार राहणार आहे, म्हणून आपल्याला पुढे जायचं नाही. याने दरवाजा उघडला आणि बरोबर 10 फुटाचा खड्डा पाहिला. आणि 10 फुटाचा खड्डा पाहून याला भीती वाटली. पण याचं लक्ष कुठे होतं? बाजूवाल्याकडे. याला माहिती होतं ह्या खड्ड्यात हा पडला तर याचे हात पाय मोडल्याशिवाय राहणार नाही. आता घडलं असं, याने पाहिलं की बाजूवाला केव्हा दरवाजा उघडतो आणि तेवढ्यात पाहतो तर काय बाजूवाल्याने दरवाजा उघडला. अरे जसा दरवाजा उघडला याचा अंगणामध्ये 20 फूट खड्डा होता, पण शेजाऱ्याला माहिती नव्हतं. सरळ पाय बाहेर टाकला आणि त्या खड्ड्यामध्ये तो शेजारी काय झाला? पडला. ते खड्ड्यामध्ये जसा पडला ना तसं काय झालं, याला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. त्या आनंदामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा केव्हा आला कळलं? पहिला अटॅक, दुसरा अटॅक आणि तिसरा अटॅक. याचे 2 हातच तुटले हे, पण हात जीवानिशी गेला माय बापू. म्हणजे बघा परिस्थिती कशी आहे. याने जर चांगलं मागितलं असतं, दुसऱ्याचं कल्याण होत असेल तर याला काही, पण ते सहन होत. आप कभी भी आपके लिए मांगो मत, आप दूसरों के लिए मांगो. भगवान आपको न मांगते ही दे देगा. तुम्ही दुसऱ्यासाठी न सांगता मागो, दुसऱ्यासाठी मागा, देव तुम्हाला न सांगता देऊन टाकेल माय बापू. हो, संतांनी दुसऱ्यासाठी सांगितलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. संतांनी रंजल्या गांजल्यांना जवळ केलं माय बापू, गरिबांना जवळ केलं आणि त्यांचं कल्याण करून संत वैकुंठ लोकाला मध्ये नारायणाच्या चरणामध्ये त्यांना जागा मिळाली माय बापू. हो, न मागता जागा मिळाली. हे सामर्थ्य भगवंताच्या भक्तीमध्ये आहे. राजा परीक्षिताला सुद्धा समजून चुकलं की आता मरायचं निश्चित आहे.
आपल्याला आता राज्य सोडावं लागेल. मुलांच्या हातामध्ये राजव्यवस्था देऊन टाकली. पत्नीचा निरोप घेतला, मुलांचा निरोप घेतला आणि राजा परीक्षित तिथून निघालेत. मला काहीतरी ऐकायचं, मला कोणी काही सांगेन का? उत्कंठा होती, श्रवण भक्ती त्याची जागृत झाली आहे. गंगेच्या काठावरती पोहोचला आणि राजा परीक्षिताची भेट झाली. शुकाचार्य महामुनी. हे शुकाचार्य कोण होते? शुकाचार्य हे व्यासपुत्र होते, मायबापू व्यास, ज्यांचं नाव होतं कृष्णद्वैपायन. त्यांनी वेदांचा विस्तार केला. विस्तार म्हणजे व्यास वाढवला वेदांचा, म्हणून त्यांना वेदव्यास म्हटलं गेलं. ज्या वेदव्यासांनी 18 पुराण दिले, 6 शास्त्र दिलेत, उपनिषद, असे अनेक ग्रंथ ज्या व्यासांनी दिले, त्या व्यासपुत्र शुकाचार्य यांची बुद्धी किती तलक असेल याची प्रचिती आपल्याला भागवताच्या या कथेवरनं येत असते मायबापू. हो, त्या शुकाचार्यांची भेट झाली. गुरु शिष्य समोरासमोर आले आहेत. राजा परीक्षितांना सांगितलं, मला काहीतरी ऐकायचं, मला काही सांगतात का? शुकाचार्यांनीही ते सांगितलं, मला सुद्धा काहीतरी ऐकवायचं आहे. अरे, मला या भगवंताची भक्ती लोकांपर्यंत पोहोचवायची, या भगवंताची लीला मला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. त्याच वेळेस सुंदर व्यासपीठ राजा परीक्षिताने तयार झालं. व्यासपीठावरती अधीन शुकाचार्य महामुनींकडे राजा परीक्षितानं पाहिलं. हात जोडलेत आणि हात जोडून राजा परीक्षित प्रार्थना करतायत. काय म्हणतायत? हरि की कथा सुनाने वाले, हरि नाम सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, हरि नाम सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि नाम सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. वो राह बताने वाले, मुझे राह दिखाने वाले, तुमको लाखों प्रणाम, 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 तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, हरि नाम सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. बोलिए शुकाचार्य महाराज की. शुकाचार्य महामुनी व्यासाधीन झालेत, व्यासपीठावरती विराजमान झालेत आणि राजा परीक्षिताने हात जोडलेत. प्रश्न विचारतायत. काय म्हणतात? भूय एव विवित्सामी भगवान आत्ममाया यथेजम सृजते विश्वदुर्भिवाज्य मदेश्वरे. देवा, महामुनी मला एक कथा ऐकायची हो. म्हणाले, कुठली कथा ऐकायची तुला? म्हणाले, माझं जीवन मंगलमय झालं पाहिजे अशी एखादी कथा मला. राजा परीक्षिताकडे शुकाचार्य महामुनी बघतायत आणि राजा परीक्षिताच्या चेहऱ्यावरनं याची तहान राजा शुकाचार्यांना कळून चुकली आहे की याला ऐकायचं काय. म्हणाले, याला रामाची कथा सांगू शकत नाही आपण, कारण जगावं कसं हे शिकवणारं पुराण असेल तर ते रामकथा आहे माय बाप. हो, रामकथा जगावं कसं हे शिकवते आणि श्रीमद भागवताची कथा मरावं कसं हे शिकवते. सिद्धांत शिकवून जाते की मरावं कसं. तसं लहानपणापासून ऐकत आलोय, पण मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आज राजा परीक्षिताची नेहमी नेहमी आठवण करतोय आपण. पांडवांपैकी पांडवांचा, अर्जुनाचा, युधिष्ठिराचा, भीमाचा कितीतरी वेळा उल्लेख होतो, फार मोजक्या प्रमाणामध्ये उल्लेख होतो,
पण संपूर्ण 7 दिवसामध्ये जर कोणाचा उल्लेख होत असेल तर तो राजा परीक्षितांचा होतो मायबाप हो. कारण मृत्यू मंगलमय बनवणारं, अजरामर बनवणारं शास्त्र हे पुराण राजा परीक्षिताने श्रवण केलं मायबाप हो. श्रीमद भागवताची कथा ऐकल्याने काय प्राप्त होतं? एकदा काय झालं, शुकाचार्य महामुनी राजा परीक्षिताला कथा सांगतायत आणि कथा सांगत असताना स्वर्गातील देवता अमृताचा कुंभ घेऊन राजा परीक्षिताकडे आलेत. राजा परीक्षिताचा समोर तो अमृत कुंभ ठेवला आणि राजा परीक्षिताला सांगितलं, राजा तुला आजपासून तक्षक नावाचा सर्प 7व्या दिवशी दंश करणार आहे ना, मग 7व्या दिवशी जर तक्षक नावाचा सर्प तुला दंश करणार आहे ना, मग तुला भीती आहे मरणाची ना, मग मरणाची भीती असेल तर मरण आणि या मरणाची भीती टाळण्यासाठी म्हणून उत्तम साधन अमृत आहे म्हणाले. हे आमचं स्वर्गातलं अमृत तू घेऊन टाक म्हणाले. राजा परीक्षितांनी शुकाचार्य महामुनींकडे पाहिलं आणि शुकाचार्यांना विचारलं की देवा, भूदेवा, स्वर्गातले देव सहज कोणाला कोणती गोष्ट देत नाही आणि आज हे स्वर्गातले देव त्यांचं सगळ्यात जास्त प्रिय, सर्वात प्रिय असणारं अमृत मला देव करतायत, याचं कारण काय? त्यावेळेस देवतांना विचारलं, म्हणाले तुम्ही मला अमृत देणार, तुम्हाला काय पाहिजे त्याचा मोबदला? त्यावेळेस त्या देवांनी शुकाचार्यांच्या समोर कथा ऐकणाऱ्या राजा परीक्षिताला सांगितलं, बाबा रे, तू जे अमृत पितोय ते आम्हाला दे आणि आमचं अमृत तू घेऊन टाक. म्हणाले मी कुठलं अमृत पितोय? म्हणाले जे कथामृत तू पितोय ना, हे कथामृत आम्हाला स्वर्गामध्ये ऐकायला मिळत नाही. वैकुंठी ते ऐसे नाही, जे वैकुंठामध्ये नाहीये ते आपल्या भूतलावावरती आहे मायबाप हो. आपल्याला जे ऐकायला मिळतंय ना, ते त्या स्वर्गातल्या देवतांना सुद्धा ऐकायला मिळत नाही आणि स्वर्गामध्ये त्या देवतांना ऐकायला मिळत नाही ना, म्हणून हनुमंतरायाने ठरवलं की आपल्याला त्या स्वर्गात जायचं. अश्वस्तामो बलिर्व्यासा हनुमंतौश्च विभीषणा कृपाः परशुरामश्च सप्तैते चिरजीविना. अश्वस्थामो बलिर्व्यास हनुमंतौश्च विभीषणः कृपाः परशुरामश्च सप्तैते चिरजीविना. या 7 चिरंजीवांपैकी एक हनुमंतराय या पृथ्वीवरतीच राहिले, कारण ते स्वर्गात जायला नकार देतात. त्याचं कारण एकमेव आहे, वैकुंठी ते ऐसे नाही, जे वैकुंठामध्ये नाहीये ते इथे. त्याचं नाव आहे भगवंतांची कथा. ज्याही वेळेस आपण कथा ऐकायला येऊन बसतो ना, तुम्ही येतात, मी आल्यानंतर 5-10 मिनिटांनी 1, 2, 3, 4, 5, 6 असे हळूहळू सगळी लोक यायला लागतात मायबाप हो. पण आपल्या आधी इथे कोणीतरी येऊन बसतं. ते कोण आहेत? श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसो जो दायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरे पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेस विकार. बोलिए पवन सुत हनुमान जी महाराज की जय. तुमच्या आणि माझ्या आधी येऊन बसतात, त्यांचं नाव काय? हनुमंतराय. हनुमंतरायाला सर्वात प्रिय जर काही असेल ना, तर सर्वात प्रिय आहे भगवंतांची कथा. हनुमंतराय भगवत कथेशिवाय या पृथ्वीवरती राहू शकत नाही बाबा. या पृथ्वी तलावावर, या भूतलावावर जिथेही कथा होतीये त्या प्रत्येक कथेमध्ये हनुमंतरायाचं आसन मांडलं जातं आणि त्या आसनावरती हनुमंतराय स्थिर होतात आणि हनुमंतराय स्थिर झाल्याशिवाय ती कथा सुद्धा पूर्ण होत नाही मायबाप हो. आपल्याही सभोवताली कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये हनुमंतराय बसलेले असतील, काही सांगता येत नाही. हनुमंतराय विराजमान होतात मायबाप हो, कारण हे कथामृत सर्वात महत्वाचं आहे. आज तुम्ही इथे येऊन बसलेत, यामागे तुमचा अधिकार नाही मायबाप हो. तुम्ही विचार केला म्हणून इथे येऊन बसलेत, याच्यावरती कोणीही गर्व करू नका. तुमच्या इच्छेने तुम्ही इथे येऊन बसलेले नाहीयेत. इथे देवाची इच्छा लागते मायबाप हो. जीवनामध्ये 2 गोष्टी
घडत असतात. एक देवाच्या कृपेने घडतं आणि एक देवाच्या इच्छेने घडतं. चांगलं घडलं तर देवाची कृपा आणि वाईट घडलं तर देवाची इच्छा, असं ज्याने समजलं त्याचं जीवन समाधानमय असतं. माय बाप, काय म्हणालो मी? दोन प्रकारे आपल्या जीवनात काहीतरी घडत असतं. एक देवाच्या इच्छेने घडतं आणि एक देवाच्या कृपेने. चांगलं घडलं तर देवाची कृपा समजा आणि वाईट घडलं तर देवाची इच्छा समजा. तुम्हाला दुःख भोगायची गरज राहणार नाही. जीवनामध्ये कधीतरी दुःख येतं ना, त्यावेळेस दुःखाच्या वेळेस एकच विचार करा की ही देवाची इच्छा आहे. आणि दुःख कधी थांबून राहत नाही मायबाप हो. एका क्षणासाठी दुःख असतं तर दुसऱ्या क्षणासाठी ते सुखामध्ये परावर्तित होऊ शकतं. हे सगळं देवाने देवाच्या हातामध्ये ठेवलंय. म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतोय की या ठिकाणी देवाची कृपा झाली आहे, भगवंताची इच्छा आहे म्हणून तुम्ही इथे येऊन बसले. नाही तर सहज येता येत नाही मायबाप हो. बऱ्याचशा वेळेस आपण विचार सुद्धा करतो की आपल्याला जायचंय, कथा ऐकायला जायचंय, पण जात असतानाच नेमकं काहीतरी अडचण निर्माण होते आणि आपल्याला या ठिकाणी येता येत नाही. भगवंताच्या दरबारामध्ये, भगवंताच्या या धर्ममंडपामध्ये एक पाय जरी ठेवला ना तर या ठिकाणी तुमचा मृत्यू सुद्धा तुम्हाला काहीही करू शकत नाही. ही ताकद माझ्या भगवंताच्या या धर्ममंडपाची आहे मायबाप हो. हे परम साधन आहे भगवंताचं भजन करण्याचं. या ठिकाणी एकदा राधे म्हटले ना तर 1 कोटी वेळा राधे नाव घेतल्याचं पुण्य आहे. एकदा विठ्ठल म्हणाले ना तर 1 कोटी वेळा विठ्ठल म्हणण्याचं पुण्य आहे. एकदा श्रीकृष्ण म्हणाले ना तर 1 कोटी वेळा श्रीकृष्णाचं नाव घेतल्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडून जातं, तुमच्या देवनामाच्या बँकेमध्ये जमा होऊन जातं मायबाप हो. ही ताकद या धर्ममंडपाची आहे. कथेचा आवाज घरापर्यंत येतोय आणि घरी बसून आपल्याला कथा ऐकता येते. अरे घरी बसून कथा ऐकण्याचं फळ फक्त ज्ञानामध्ये बढोतरी होणार आहे. ज्ञान तुमचं वाढेल घरी ऐकून कथा ऐकली तर. परंतु या ठिकाणी येऊन जर भगवंतांची कथा ऐकली ना तर प्रत्येक शब्द कोटी वेळा केल्याचं पुण्य तुमचं प्राप्त तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद या धर्ममंडपाची आहे मायबापू. हे केवळ इथेच होऊ शकतं, हे बाहेर नाही होऊ शकत. तुम्ही इथे येऊन बसलात म्हणून भगवंताची कृपा आणि इच्छा या दोघं कारणीभूत आहेत मायबाप हो. आमदाराच्या पदावरती आमदार विराजमान होतात त्याचं कारण असतं आमदाराच्या निवड क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांनी त्याला वोट दिलेलं असतं, वोटिंग केलेलं असते, निवडणूक होते, निवडणुकीतून त्याला निवडलं जातं म्हणून तो आमदाराच्या खुर्चीवरती बसू शकतो मायबाप हो. तसं याही ठिकाणी त्या ठिकाणी इलेक्शन आहे, या ठिकाणी सिलेक्शन आहे, त्या ठिकाणी इलेक्ट केलं जातं, या ठिकाणी सिलेक्ट केलं जातं. त्या ठिकाणी इलेक्ट करण्याची ताकद सगळ्या लोकांमध्ये असते पण या ठिकाणी सिलेक्ट करण्याची ताकद फक्त माझ्या देवामध्ये असते मायबाप हो. इथे येऊन बसलेत म्हणजे तुमचं जीवन कृतकृत्य झालंय समजून घ्या. यातला एक एक शब्द जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणतो. कारण स्वर्गातलं अमृत देव द्यायला तयार झालेत. स्वर्गातलं अमृत जर देव देत असतील ना त्याचं कारण आहे मायबाप हो. राजा परीक्षिताने विचारलं अमृत आणि कथामृत याच्यामधला फरक काय? म्हणाले जे आपण ऐकतोय ते कथामृत आहे, जे देवता पितात त्याच्यानं अमर होतात ते अमृत आहे. राजा परीक्षितानं प्रश्न विचारला शुकाचार्य महामुनींना अमृत आणि कथामृत या दोघांमध्ये फरक काय आहे. त्यावेळेस राजा परीक्षिताला शुकाचार्य महामुनी म्हणतायत अमृत प्यायल्यानं मनुष्य अमर होतो पण कथामृताचं प्राशन केल्यानं मनुष्य अजरामर होऊन जातो. म्हणाले अमृतातला आणि कथामृतातला फरक आहे. त्यावेळेस जर अमृत प्यायलं असतं राजा परीक्षिताने तर आज आपण राजा परीक्षिताची आठवण केली नसती, त्याचं नाव अजरामर झालं नसतं. जर त्याने त्यावेळेस अमृत प्यायलं असतं, त्याने कथामृताला प्राधान्य दिलं म्हणून आजही या कथेमध्ये त्याचं नाव घेतलं जातं मायबाप हो. कथामृताचा प्राशनानं मनुष्य अजरामर होऊन जातो म्हणून कथामृत आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. सुनिश्चित असलेल्या मृत्यूला जर तुम्हाला टाळायचं असेल तर साधन सांगितलं आहे अमृत, आणि सुनिश्चित असलेल्या मृत्यूला जर तुम्हाला मंगलमय बनवायचं असेल तर साधन सांगितलंय श्रीमद भागवताची कथा. म्हणून मरावं कसं हे शिकवणारं एखादं शास्त्र सांगू शकतो तर ते म्हणजे श्रीमद भागवत. निगमकल्पतरू गलितं फलं शुकमुखात द्रवसंयुतं. एखाद्या झाडावरती पिकलेलं एखादं फळ खाली पडतं आणि ते खाली पडलेलं फळ आपण घरी घेऊन येतो, त्याला कापतो आणि ते खातो, त्यावेळेस ते आंबट लागतं. बरोबर ना? झाडावर पिकलेलं फळ आंबट असतं ना? कसं असतं?
गोड लागतं. बाजारात मार्केटमध्ये तुम्ही पेरू घ्यायला जातात, पेरू खरेदी केल्यानंतर त्या पेरूला जर डाग लागलेला असेल, कोणी चोच लावली असेल, तर तो पेरू आपण आधी उचलतो, कारण ज्या पेरूला पोपटाने स्पर्श केलाय, चोच लावली आहे, तो पेरू गोड असतो. हे सत्य आहे माय बापू. हो, सफरचंदाला जर तसं कोरलेलं असेल कोणीतरी, तर ते सफरचंद आपण बाजूला फेकतो, पण पेरू मात्र आपण चोच लावलेला घेत असतो, कारण शुकाचा स्पर्श म्हणजे पोपटाचा स्पर्श. पोपटाला संस्कृतमध्ये शुक सांगितलं आहे. ज्या फळाला शुकाचा स्पर्श होतो, पोपटाचा स्पर्श होतो, ते फळ गोड असतं. तसं हे फळ म्हणजे श्रीमद भागवत रूपी निगम कल्पतरो गलितम फलम, कल्पवृक्षाचं गलित झालेलं फळ म्हणजे गळालेलं फळ. ज्या फळाला शुकमुखात द्रवसंयुतम म्हणजे शुकाचं मुख स्पर्श झालाय, असं गोड फळ आज आपण या ठिकाणी ऐकतोय मायबापू. तेच गोड फळ राजा परीक्षिताने सुद्धा खाल्लं मायबापू. हे गोड फळ आहे निगम कल्पतरो गलितम फलम शुकमुखात द्रवसंयुतम. म्हणून ते दिने दिने नवम नवम सांगितलं. असं गोड फळ जर आपण श्रवण केलं ना, तर ते श्रवणातून आपल्याला निश्चितच फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. बोला राधे राधे. पण एक अडचण आहे, काय माहितीये का? हे गलितम फलम, हे कल्पवृक्षावरनं पळालेलं हे गोड फळ आपण खायला येतो, पण खायला येऊन बसलो की आपल्याला झोप लागते. लागते का? कोणाकोणाला लागते बरं? हा, लागते का कोणाला? झोप लागते बरं का कथा ऐकताना. झोप का लागते बरं माहिती आहे का तुम्हाला? नाही, कुणी झोपलं का नाही माझं लक्ष नाही बरं का, आणि मी झोपू देणार नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. आज हा कॅमेरा चालू आहे म्हणून मला जास्त टाइम, एका क्षणाला तो 8 लाख लोकांपर्यंत पोहोचणार आहे. किती लोकांपर्यंत? 8 लाख लोकांपर्यंत. टाकता क्षणाला 50,000 व्ह्यूज तर कसेही असतात, 50,000 लोकांपर्यंत तो व्हिडिओ सहज पोहोचतो माय बापू. तसा 8 लाख लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय, म्हणून इथे फार सांभाळून बोलावं लागतंय आज मला. बोला राधे राधे. काय सांगितलं मी? झोप कोणाकोणाला लागतीये? एकदा ताड बसा बरं सगळ्यांनी, जे खुर्चीवर बसले ते पण. हा, खुर्चीवरांना काय काय माहिती, काही काही लोकांना एवढी काही ती प्रायोरिटी मिळून जाते ना खुर्चीवर बसायची, असे बसतात मस्त. कोई बठेलू म्हणे नाही, पण ते मी 1-2 ठिकाणी पाहिलंय. बिंदास चप्पल के साथ में बैठो, जय सियारा. खुर्ची कशासाठी आहे? ज्यांना त्रास होतो त्यांच्यासाठी आहे. हा, या खुर्चीचं एक गणित असं आहे की या खुर्चीवरती जास्त वेळ बसता येत नाही. आमदाराने विचार केला की 5 वर्ष झाले तरी आपल्याला पुढच्या 5 वर्ष बसायचं आहे. आमदाराने विचार करून चालत नाही, मतदारांनी विचार करायला लागतो की याला बसवायचं का उतरवायचं. जास्त काळ खुर्ची टिकत नाही. हा बागडा पण 7च दिवस आम्हाला भेटतो, पण हेच जर जमिनीवर असेल तर हे 7 दिवसच आम्हाला इथे बसायला भेटतील. पण तुमच्या गावात दुसऱ्या 7 दिवसाची कथा असेल आणि तुम्ही जमिनीवर बसत असाल तर तुम्ही जमिनीवर इथेही बसू शकतात आणि त्या दुसऱ्या कथेला सुद्धा 7 दिवस जमिनीवरती बसू शकतात. मग श्रीमंत कोण? खुर्चीवाले का या चौकटीवर बसणारे का जमिनीवर बसणारे? हा, जमीनदार आणि चौकीदार. तुम्ही खुर्चीवर बसलेले मला वाटतं चौकीदारच आहेत, आणि मी पण 4 पायांच्या या बागड्यावर बसलोय म्हणून मीही चौकीदारच आहे कदाचित. माझ्यापेक्षा सुद्धा हे जमिनीवर बसणारे फार महत्वाचे आहेत. तुम्हाला त्रास आहे म्हणून बसा, ज्यांना त्रास आहे त्यांना काय हरकत नाही, पण ज्यांना त्रास नसतो त्यांच्यासाठीच आहे हे. चौकीवरती बसणारा मनुष्य चौकीदार असतो आणि जमिनीवर बसणारा मनुष्य कोण असतो? जमीनदार. ज्याच्याकडे जमीन तो जमीनदार, आणि ज्याच्याकडे चौकी ते चौकीदार असतो ना. गेटवरती अशी चौकी असते त्याची, त्याच्यावरती गेट खालीवर करण्याचं, तो तेवढ्या कार्यक्षेत्रापुरता. त्याला पगार दिला का तेवढाच बोलतो तो. पगार बंद, बोलणं बंद, सेवा बंद. मग चौकीदार मोठा का जमीनदार मोठा बरं? हा, जमीनदार मोठा आहे. म्हणून माझ्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं स्थान जर असेल तर ते तुमचं आहे. पण तुम्ही चौकीदार नाहीये, तुम्ही जमीनदार आहात. पण जमीनदार असताना काय होतं माहितीये का? ती निद्रा डोक्यावर येते आणि ती झोप लागून, कधी डुलकी लागून जाईल काही सांगता येत नाही. हा तुमचा दोष आहे का? एक ताई मार जोडे आईन ती की दादा सुकथा का उत्तम. वाह वाह,
मला इतका आनंद वाटला म्हणत ताई हा दादा શું કથા કરો તમારે જેવી કથા આજ સુધી સાંભળી જ નહીં હોય. કીધું કેમ શું થઈ તાઈ? કાંઈ દાદા ખૂબ ભારી કથા કરો તમે ઉતરો ભાઈ કહીશ કે મારું કઈ ચિત્ત નહીં લાગી રહ્યું. તે તાઈને બોલાવી તાઈ અહીં આવો એકદા કહી દઉં કીધું ઇનામે દાદા મારા પોરે ડૉક્ટર કે કીધું તીનોન કથાનો શું સંબંધ? દાદા મારા પોરે ડૉક્ટર કે એમડી એના એટલા પરિચયમાં એટલા ડૉક્ટર છે મોટા ડૉક્ટર છે પણ તે ડૉક્ટરનો ગુણ જ નહીં લાગતો. દાદા તમારા કથાનો ગુણ મને લાગ્યો કે શું કીધું? તમારા કથાનો ગુણ લાગ્યો કે કીધું શું માઇક મેં કહી દો અમારા નારાયણભાઈએ डोळा ताण्या. दादा थांबा तुम्ही कानमा ऐका मग माईकમાં सांगा મને. હું કાન में સાંભળી તે તાઈ કીધું દાદા શું કહું તમને દાદા એટલા ડૉક્ટર કરીને બી નીંદર જ લાગે નહીં હો. पिल्ली दाड़ती देखी रही हो पिल्ली दाड़ती यार तमे कथा चालू करी एटली सारी कथा होती एक में निंदर लागवा लागे. શું કીધું? एका मिनिटात झोप लागली म्हणाले. किती मिनिटात? एका मिनिटात. महादोष माझा आहे का? महादोष तुमचा आहे का? निद्रेने रामाकडनं मागून घेतलं होतं की महाराज तुमची प्राप्ती कुठे होते लवकरात लवकर? म्हणाले माझी प्राप्ती होते कुठे? कथा कीर्तन ज्या ठिकाणी चालतात त्या ठिकाणी. म्हणाले मी त्यांच्या डोक्यावर जाऊन बसणार. म्हणाले तू चिंता करू नको जसे ते झोपायला लागतील तसं महाराजांना सांगेल की एखादा गरबा लावा आणि नाचायला लावा म्हणजे पाय दुखणेही बंद होतील आणि डोक्यावरची कोण निद्रा सुद्धा पळून जाईल. काय हरकत नाही. सगळ्यांनी मस्त छान उभं राहायचं. मस्त छान छोटासा गरबा एक 5 मिनिटं वेळ वाया घालायचा नाही. सांगितलं की लगेच उठा. आनंद घ्यायचा. आनंद घेतल्याशिवाय भेटत नाही. देवाच्या दरबारामध्ये तुम्ही जेही करतात त्या पुण्यात त्या कर्माचं फळ भेटल्याशिवाय राहत. आपल्या जागेवर उभं राहायचं. छोटासा गरबा खेळायचा आणि लगेच पुढच्या कथेला सुरुवात.